तर मग अशा कोणत्या कारणामुळे डायरेक्ट वायरमध्ये ना होडच्या डायरेक्ट तो जो मेन लाकूड राहतो अटकून गेला होता. पूर्ण डिटेलिंगमध्ये सांगतो काय झालं ते, फक्त ब्लॉग पूर्ण बघा. तर मग आज आपला ब्लॉग सुरू होता डायरेक्ट होडीची तयारी बघता बघता. आणि ना हा जो ब्लॉग आहे तो माझा फर्स्ट ब्लॉग यूट्यूबसाठी, लॉंग ब्लॉग फर्स्ट ब्लॉग यूट्यूबसाठी. मी पहिला व्हिडिओ डायरेक्ट तुमच्या मामाच्या मावशीला मुलाला मित्रांना सर्वांना सांगून द्या. आणि लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट जे काय असतं ते ना सर्व करून द्या. आणि इथं सुरू होऊन गेली डायरेक्ट होडीची तयारी. होडीच्या जो मेन लाकूड राहतं त्याचे सजवायचं काम चालू होतं या ठिकाणी. आणि इकडं ते म्हणजे जे पूजा बिजा फुलं बिलं ते करतात ते सुरू होतं. आणि फायनली हा जो दांडा आहे तो उभा राहून गेलेला होता. आता काय करतो डायरेक्ट हे लाकडं आहे ते डायरेक्ट इथे लावायचे होते आम्हाला. आणि मग हे शक्तिमानपणा करून थोडेसे लाकडं थोडे थोडे हळूहळू करून तिथं लावायची सुरुवात करून दिली यांनी. आणि एक दोन जण असं करता करता आता दिसेल तुम्हाला पुढे ते होणार आहे असं. आणि मग त्याच्यानंतर जी मशाल राहते डायरेक्ट गोलावाला म्हणजे स्पेशल गोलावाला बनवला होता आम्ही. जर तुम्हाला पाहिजे असेल तर संपर्क साधा. मजाक करत होतो तो काही गोला नाही, ते ना रॉकेट टाकत होते मशालवर. आणि मग ते झाल्यावर हे लाकडं वगैरे ना सर्व आता फायनल पूर्ण होऊन गेलेलं होतं. आणि मग नंतर थोडा पच्चीसपणा करून याला सजवून रांगोळी वगैरे काढून पूर्ण आपली होडी ना रेडी होऊन गेलेली होती. आणि फक्त आता वेट होता की याला जडवायची. आणि नाही तर कोठे बी लावलेलं त्याची म्हणजे वायर डायरेक्ट या घराला लावून दिलेली आम्ही. आता तुम्हाला बघ जा आता पुढे. आणि टाईम होऊन गेला आता होडी जडवायच्या. आणि होडी जडवायच्या पहिले स्काय शॉट पुढे सुरू करून दिले ते रे बाप. आणि मग त्याच्यानंतर टाईम होणार होता. आता आपण इतकी होडी बनवली आणि आपण फोटो काढणार नाही असं तर कधी होणार नाही. म्हणून सर्वांनी ग्रुप फोटो काढून आता टाईम होऊन गेलेला होता आपल्या या होडीला जडवायच्या. आणि बघू शकता या ठिकाणी ना डायरेक्ट दुसऱ्या गल्लीची मशाल घेऊन जात होते. आणि आमच्या गल्लीची मशाल येऊन लागलेली होती. आता जी मजा येणार आहे ती बघून घ्यायचं तुम्ही पण. आणि मग सुरू होऊन गेलेलं होतं आपल्या होडीचा कार्यक्रम. बघू शकता डायरेक्ट स्काय शॉट बिफोर सुरू होऊन गेलं होतं. आता जी मजा येणार आहे 1 2 साडे माडे पावणे 3. आणि या ठिकाणी लावून गेले डायरेक्ट कोठ्या धुवं जितके फॉग वगैरे जितकं काय काय राहतं सर्व अन्न आम्ही डायरेक्ट याच्यात टाकून दिलेलं होतं. या ठिकाणी बघू शकता म्हणजे इतकी गर्दी पूर्ण पब्लिक म्हणजे बघू शकता. याप्रमाणे ना आमच्या गल्लीमध्ये दरवेळेस होळी सेलिब्रेट केली जाते. आणि जी माझ्या होळीमध्ये येते, गणपतीमध्ये येते, सणांमध्ये येते ती कधीच येत नाही. वन सर्व गल्लीवाले एकत्र येऊन जी मजा येते ना आता ती तुम्हाला बघायला भेटणार आहे. जो मेन कार्यक्रम पुढे झालेला आहे ना तो बी बघ जा तुम्ही. आणि मग होळी सेलिब्रेट होते. आता मी काही बोलणार नाही, तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा. पुढे बोलेल म्हणजे मी आता 2 शब्द मी संपवतो, परत सुरू करेल मी नंतर. दोनच मिनटं बोलायला आलो मी. आता इथून होडी जी जडत होती इथून बरोबर दिसत नव्हतं कारण पुरा धुवा होऊन गेला होता. म्हणून मी चालू गेलो दुसऱ्या साईडला आणि तिथून तुम्हाला नीट दाखवू शकतो. म्हणून आता पूर्ण जवळून मी होडी काढतोय. आणि आता एन्जॉय करा. आता नाही बोलणार मी, खरं नाही बोलेल. आणि आता तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघताय म्हणजे तुम्हाला ब्लॉग नक्की आवडलाय म्हणून सबस्क्राईब करून घ्या आता. आणि जे बघण्यासाठी तुम्ही इतक्या वेळपासून थांबले होते, इतका वेळ वाट बघतोय तो वेळ ना आता येऊन गेलेला होता. कारण की जो होडीचा मेन दांडा थोड्या वायरमध्ये अटकून गेलेला होता. आणि तर सर्वांचे घर मेन लाईटच्या वायरमध्ये अटकून गेला होता. म्हणून सर्वांचे प्रयत्न चालू होते की खांद्यावर बसवणं. हे बघा खांद्यावर बसून काढत होते. तरी ना हा प्लॅन मी फेल गेलेला होता. मग नंतर थोडासा अजून जरा जुगाड वगैरे लावून दिमाग वगैरे लावून हा प्लॅन फेल झालेला होता. मग नंतर एंट्री झाली डायरेक्ट दांड्याची. मग दांड्याने जे काम केले डायरेक्ट होडी वाजून असे काढत होते पण म्हणजे एकदम खतरनाक काढलेलं होतं. हे बघा हे 25 वारा करतात डायरेक्ट इथं. आणि फायनली आपला म्हणजे होडीचा जो दांड आहे तो निघून गेलेला होता वायरमधून. आणि जे बघण्यासाठी तुम्ही थांबले ते तुमच्या समोर लाईव्ह घडलेलं आहे. आणि आता होडी म्हणून काही वाजवायला लागेलच. म्हणून होडी म्हणून हा आवाज तर तुम्हाला ऐकायलाच पडेल. आता ऐका मग.